हाय हॅलो नमस्ते, मी उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर इथे मी 2 बटाटे घेतले आहेत। तर आज मी ह्या 2 बटाट्यांपासून एक छान अशी रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे। तर अगदी 5च मिनिटात ही रेसिपी तयार होते। तर पाहू शकता, आता आपण इथे बटाट्यांची साल काढून घ्यायची आहेत। बटाट्यांची साल काढते तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा। नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं। तर पाहू शकता, व्हिडिओमध्ये दाखवते या पद्धतीने आपल्याला हे बटाट्यांची साल काढून घ्यायची आहे। तर आता इथे एका बटाट्याची साल मी काढून घेतली आहे, त्याच पद्धतीने दुसऱ्यासुद्धा बटाट्याची साल मी काढून घेते। आता इथे दोन्हीसुद्धा बटाट्यांची साल काढून झाली आहे। त्यानंतर हे बटाटे मी स्वच्छ धुवून घेतले आहेत। बटाटे स्वच्छ धुवून घेतले की आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवते या पद्धतीने हे बटाटे कट करून घ्यायचे आहेत। तर अगदी या पद्धतीनेच आपल्याला हे बटाटे कट करायचे आहेत। खूप जास्त जाड देखील कट करायचे नाही आणि खूप जास्त पातळ देखील कट करायचे नाही आहेत। तर आता दुसरासुद्धा बटाटा मी कट करून घेते। तर पाहू शकता, इथे मी दोन्हीसुद्धा बटाटे कट करून घेतले आहेत। आता हे कट करून घेतलेले बटाटे आपल्याला एका बाउलमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि हे सर्व बटाटे आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे। आता इथे सर्व बटाटे मी बाउलमध्ये घालून घेतले आहेत। आता आपल्याला हे 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। तर पाहू शकता, इथे मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ हे बटाट्याचे काप धुवून घेतले आहेत। आता इथे गॅसवरती एक कढई ठेवायची आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला 1 पळी तेल घालायचं आहे। तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे। मोहरी तडतडली की यामध्ये आपल्याला जिरे घालायचे आहे। आता जिरे आणि मोहरी तडतडली की यामध्ये आपल्याला जे बटाट्याचे आपण काप करून घेतले होते ते काप यामध्ये घालून घ्यायचे आहेत। तर आता इथे सर्व काप मी यामध्ये घालून घेते। त्यानंतर आपल्याला 1 मिनिटभर हे बटाट्याचे काप परतून घ्यायचे आहेत। चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा। नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं। तर पाहू शकता, इथे मी 1 मिनिटभर हे बटाट्याचे काप परतून घेतले आहेत। त्यानंतर आपल्याला यामध्ये काही मसाले घालायचे आहेत। तर इथे मी कांदा मसाला, लाल तिखट आणि हळद हे घातलं आहे। मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता मसाले घातल्यानंतर हे एकदा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे। मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपल्याला यावरती झाकण ठेवून एक 5 मिनिटं ह्याला वाफ काढून घ्यायची आहे। अधूनमधून आपल्याला झाकण काढून भाजी हलवायची आहे। तर पाहू शकता, इथे 5 मिनिटं झाली आहेत। मी अधूनमधून 2 वेळा झाकण काढून हे बटाट्याचे काप हलवून घेतले होते। तर आता आपण चेक करूया बटाटा शिजला आहे का। तर पाहू शकता, आपला बटाटा व्यवस्थित असा शिजला आहे। आता आपण गॅस बंद करूया आणि आता यावरती आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायची आहे। त्यानंतर पुन्हा एकदा आपण हे मिक्स करून घेऊया। तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची ही बटाट्यांच्या कात्रींची रेसिपी हे मला कमेंट करून नक्कीच सांगा। तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहताय हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका। त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा। भेटूया उद्या एक अशाच नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या। बाय।